Good afternoon, all. First of all, thank you so much to giving me this opportunity to come on the dais and say something about my experience. Before I begin and say something, let me congratulate the principal ma'am, sir, and the entire staff of this college, because this college is really running really well known and professional. Badal English. उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर, त्याचप्रमाणे माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, असं म्हटलं जाते की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे मला असं वाटते की घेणं महत्वाचं की देणं महत्वाचं. तर मला असं वाटते घेण्यापेक्षा हे देणं महत्वाचं असते. 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी 25 अष्टांगिक मार्ग आणि 10 परिमिता या देशाला दिल्या. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून या देशाला मानवता दिली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला स्वराज्य दिलं. तर या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतीय देशाला संविधान दिलं. तर या नर्सिंगच्या फाउंडर फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी सुद्धा या नर्सिंग संस्थेची स्थापना करून आज असंख्य नर्सेस घडवले आहेत. तेव्हा या सर्वांना स्मरण करून त्यांना वंदन करून मला असं सांगायला वाटते की देण्याची परंपरा ही फार महत्वाची आहे. म्हणूनच त्याकरिता आपण इथे जमलेलो आहोत. कोणीतरी निरोप देत आहे आणि कोणीतरी निरोप घेत आहे. निरोप समारंभ म्हणजे काय? तर निरोप समारंभ म्हणजे एका अध्यायाचा शेवट आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात. माझ्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणारे माझे आई वडील, त्याचप्रमाणे माझे सर्व गुरुजन वर्ग, त्यांना प्रथम शतशः नमन. आमची सेकंड इयरची बॅच 2022-24. काय ती आमची बॅच, काय ती आमची मैत्री, काय ते आमचे भांडणं, माझे सर्व गुरुजन वर्ग यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर या 2 वर्षात जेवढी मी कुठं शिकली नाही ते सगळ्या गोष्टी मी या इन्स्टिट्यूटमध्ये शिकली. आज जास्त वाचण्याची तयारी न करता तुमच्या सगळ्यांसमोर बोलण्याचं सामर्थ्य जर मला मिळालं असेल तर ते म्हणजे त्या सर्व गुरुजन वर्गात. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर प्रत्येकाने मला मार्गदर्शन केलं. कधी कधी आपल्याला म्हणजे शिक्षक जेव्हा शिकवतात तर कधी कधी आपल्याला राग येते, पण त्या शिक्षक जेव्हा आपल्याला शिकवताना त्याच्या मागचं शिक्षकांचं उद्दिष्ट वेगळं असते आणि आपलं उद्दिष्ट वेगळं असते. आपल्याला त्यांचा राग दिसतो पण त्या रागावण्यामागचं कारण दिसत नाही. त्या जर मला रागावल्या नसत्या तर कदाचित मी आज इथं नसती, तुमच्यातच कुठंतरी बसते. तेव्हा त्यांचे आभार मानण्याकरता मला बोलावं असं वाटते. एक कर्तव्यदक्ष विद्यार्थी म्हणून या नात्याने आज मी तुमच्यासमोर उभी आहे. आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय प्रीती पवार मॅम यांनी नेहमीच विद्यार्थ्यांसाठी जी धडपड केली, प्रत्येक गोष्टी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अवेलेबल करून दिल्या. जर ही गोष्ट कोणाकडून मी जर शिकली असेल, दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण धडपड करतो ते गोष्ट जर मी कोणाकडून शिकली असेल तर ती म्हणजे माननीय प्रीती पवार मॅम. त्यानंतर कामातील नीटनेटकेपणा आणि प्रत्येक काम जबाबदारीनं कसं पार पाडायचं ते म्हणजे माननीय शहारे मॅम. त्यांचं नाव घेतलं तर आपल्या अंगावर काटा. पण खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येक आपल्या इथं बसलेले जेवढे काही शिक्षक आहेत प्रत्येक व्यक्तिमत्वाकडे पाहून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं दिसेल. त्यानंतर अत्यंत विनम्र होऊन आनंदाने गोष्टी कशा स्वीकाराव्या, हॅपी थॉट्स असतात त्यामध्ये माननीय चॉईस. त्यानंतर शांतीत राहून क्रांती कशी करायची,
नंतर कसं राहायचं हे जर मी कोणाकडून शिकली असेल तर ते म्हणजे माननीय शिकरे मॅम. आणि प्रत्येक गोष्टीचं उदाहरण एक नाही तर 10 कोणी सांगत असेल तर ते म्हणजे माननीय अमोल सर. त्यानंतर येणाऱ्या भविष्याकडे आपण वाटचाल कशी केली पाहिजे हे जर मी कोणाकडून शिकले असेल तर ते म्हणजे माननीय योगेश सर. आणि एक मुलगी आईला एक मुलगी सांभाळणं अशक्य होते पण इथं असंख्य मुली सांभाळून प्रत्येकाची जबाबदारी पार पाडली ते म्हणजे माननीय वॉर्डन मॅम. सगळ्यात जास्त आमचा संवाद जर कोणासोबत आला असेल तर ते म्हणजे वॉर्डन मॅम. म्हणजे वॉर्डन मॅम आल्या तर एक अशी वेगळीच दहशत असते. असं जर मला कोणी म्हटलं की गौरी तुला वॉर्डन मॅम बोलावलं तर माझी छातीशी धडधड काय त्याला आपण एवढी म्हणजे एवढी भीती आहे. पण जेवढ्या त्या वरतून स्ट्रिक्ट दिसतात तेवढ्या आतून कोमल सुद्धा आहे तेवढ्या त्याचप्रमाणे नवीन आलेल्या माननीय सोनाली मॅम. शिस्त म्हणजे काय असते ते जर मी कोणाकडून शिकली असेल तर ते म्हणजे माननीय सोनाली मॅम. त्याचप्रमाणे एक कर्तव्यदक्ष नर्स काय असते हे जर मी कोणाकडून शिकले असेल तर ते म्हणजे माननीय रामटेके सिस्टर. त्यानंतर मला आज हे निरोप समारंभ नाही वाटत आहे तर मला आज हे फेअरवेल म्हणजे फ्रेशर्स पार्टी वाटत आहे. असं निरोप समारंभाचं असं कुठंच वाटत नाही की आज आपल्याला निरोप भेटत आहे म्हणून. म्हणजे इथं जरी म्हणजे फर्स्ट इयरमध्ये माझा 2nd नंबर आला पण 2nd इयरमध्ये माझा 1st नंबर आला. या यशाचं श्रेय मी माझ्या सर्व गुरुजन वर्गांना देते. आणि मला सगळ्यांना असं सांगावं वाटतं तुम्हाला असं वाटत असेल की आपलाही कधीतरी पहिला नंबर यावा आपली असं कौतुक व्हावं तर मला असं वाटते की असफलता एक चुनौती है यारो, असफलता एक चुनौती है यारो, इसे स्वीकार करो. क्या कभी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. जो कुछ किए बिना यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी मला इथून निरोप समारंभ मिळत आहे. ANM 2nd इयरमध्ये मी 2 विषय शिकली. हेल्थ सेंटर मॅनेजमेंट आणि दुसरं म्हणजे प्रसूतीशास्त्र. हेल्थ सेंटर मॅनेजमेंट आम्ही इथं शिकलो नाही तर आयुष्याचं अख्खं मॅनेजमेंट कसं करायचं हे मी इथून शिकली. आणि प्रसूतीशास्त्रच मी इथं शिकली नाही तर प्रत्येक गोष्टीचं शास्त्र हे मी इथून शिकलेली आहे. तेव्हा कधी कधी मनात भावना येतात की नकोशी तरी जिव्हाळी तळमळ लागली आहे, नकोशी तरी जिव्हाळी तळमळ लागली आहे, येऊ नये पण गड्ड्यातून जाण्याची वेळ आली आहे. इमोशनल नाही करत रडू. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजाच वेगळी असायची, वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजाच वेगळी असायची. याची खेचायची त्याची खेचायची मजा यायची. ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली, वर्गातली शिल्लक गोष्ट दिल्लीला नेली. पनिशमेंट म्हणून कितीतरी त्या DSW मध्ये ड्युटी केली तरी आठवण आता सदैव आपली येथेच राहील. आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे भरून मागे मैत्रीचं साहित्य हरपे याची हळहळ लागली आहे, येऊ नये पण खड्ड्यातून जाण्याची वेळ आली आहे. आज माईक खूप सुंदर वाटत आहे, आवाज खूप सुंदर येत आहे. पण असं नाही की हा माईक आवडला म्हणून मी घरी घेऊन जाईल. आता तुम्ही सगळे लोक मला आवडले पण असं होऊ नाही शकत की मी सोबत तुम्हाला घेऊन जाईल. जी गोष्ट आवडली ते आपल्याला इथंच ठेवावी लागेल. सगळं प्रत्येक आपली पूर्ण इन्स्टिट्यूटच चांगलं आहे पण असं नाही जे गोष्ट आपल्याला आवडते ते नेहमी आपल्या सोबतच राहील. जर निरोप समारंभ म्हटलं तर एक मनात दुःख आहे, दुसरीकडे आनंद आहे. दुःख या गोष्टीचं आहे की मी सर्वांना सोडून जाणार आहे, आम्ही सर्वांना आम्हा सर्वांना सोडून जाणार आहे. आणि आनंद या गोष्टीचा आहे की आयुष्याच्या पुढील वाटेवर आम्ही वाटचाल करणार आहोत. तर मला असं सांगावंच वाटते शेवटी जाताना मला एवढीच तुम्हाला प्रेरणा द्यायची आहे
की माणसानं कसं जगायचं. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून नंतर. असे जगावे छाताडावर. एका एका शब्दाकडे लक्ष द्या, तुम्हाला खूप काही मिळेल त्यामधून. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून नंतर. नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भेटणार नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. आणि हसू असावे ओठांवरती काळीच काढून घेताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहतर. नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिया जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. आणि नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्याचप्रमाणे गुरुजन वर्गाबद्दल जर बोलून झालं, मैत्रिणींबद्दल बोलायचं राहिलं, नाहीतर मैत्रिणी आमच्याबद्दल तर काही बोललीच नाही. मैत्रिणी सुपर ज्युनियर पासून तर आमच्या सिनियर ताईपर्यंत मला खूप चांगल्या मैत्रिणी लाभल्या. घरी आमचे वाद झाले असतील तेव्हाचेच विसरून गेलेलो आहोत. जेव्हा प्रिन्सिपल मॅमने आमच्या ड्युटी लावल्या तेव्हा आम्ही त्यांचा स्वभाव आम्हाला जवळून पाहायला मिळाला. जेव्हा आपण सिनियर बनतो तेव्हा आपल्याला सुद्धा जबाबदारी येते. आणि आपण जेव्हा इतरांना रागावतो तर त्याचा मागचा उद्देश हा वेगळा असतो. आणि मला असं जेव्हा मी ज्युनियर होती तर मला असं कधी कधी खटकायचं की आपल्याला कोणतरी येते शिकून चाललं जाते. पण नाही, माझं चुकीचं होतं, मी चुकली होती. पण मला रिप्लेस प्रिन्सिपल मॅमने केलं. मला माझी चूक समजली. आणि ह्या 2 वर्षात माझ्याच्यानं जर कोणाचं चुकूनही मन दुखवल्या गेलं असेल तर मी खरंच मी स्वतः दिलगिरी व्यक्त करते. मी माफी मागते, सगळ्यांची क्षमा मागते. आणि मैत्रिणींचं जर म्हटलं तर JNM मध्ये प्रतीक्षा, तिच्यासोबत माझं खूप पटायचं. प्राची खंडारे, असं कधी वाटलं नाही. दीक्षाताई सिनियर होत्या पण त्यांनी मला खूप काही शिकवलं. ज्युनियरमध्ये सगळे ज्युनियर चांगल्या होत्या. एकाचं नाव घेतलं तर दुसरी राहिली म्हणून मी नाव घेतले. आणि इकडे सुपर ज्युनियर ANMच्या त्यांनी सुद्धा मला खूप जीव लावला. कधी अडचण आली तर मला नेहमीच त्यांनी साथ दिली. मैत्री आयुष्यात कोणी नसतं तरी चालेल, पण एक जवळची मैत्रीण पाहिजे असते. कारण मैत्रिणी अशी असते की जिच्यापाशी आपण आपलं दुःख शेअर करू शकतो, आपला आनंद शेअर करू शकतो. घरी आपण प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही, तर जवळची एक तरी मैत्रीण पाहिजे. आयुष्यात तुम्ही पैसे किती कमावता याला महत्त्व नसून तुम्ही माणसं किती कमावता याला महत्त्व असते. आणि असे असंख्य माणसं, असा मोठा आप्त परिवार मला इथं मिळाला. त्याचप्रमाणे माझ्या LHP सिस्टर, सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व सिस्टरांनी मला आईसारखं, बहिणीसारखं, मैत्रिणीसारखं प्रेम दिलं. जेवढे बॅचेस आल्या त्या सगळ्या सिस्टरांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि ह्या 2 वर्षाच्या काळात जर मी खंबीरपणे आज इथे उभी आहे तर त्या मागचं सगळ्यात मोठं श्रेय मी माझ्या बहिणीला देते. माझी बहीण सगळ्यात माझ्या जवळची मैत्री, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड सगळं माझी बहीण. तिच्यासारखं प्रेम, तिच्यासारखा सपोर्ट, सगळी सपोर्ट सिस्टीम, लाईफलाईन, पाईपलाईन, गॅस, माझ्यासाठी माझी बहीणच सर्वस्व आहे. फॅमिली म्हटलं आई वडील, भाऊ आणि माझी बहीण एवढंच माझं विश्व आहे. आणि मी तुम्हाला इथं उभी आहे तर सांगत आहे की याच्या मागं तुम्हाला असं वाटत असेल की आपण समोर जावं आणि बोलावं, पण आपल्याला एका दिवसाचं यश दिसते पण त्याच्या मागचा संघर्ष दिसत नाही. सुरुवात तुम्ही छोट्या गोष्टींपासून करा. इथं या, बोला. तुम्हाला एक दिवस लोक हसतील पण दुसऱ्या दिवशी तेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. म्हणून स्वतःहून प्रयत्न करा, एवढं मला महत्त्व वाटते. आणि माझ्याकडून खरंच कुठंतरी चुकलं असेल तर मला माफ करा. मी इथून सगळ्यांना माफ करून जात आहे, माफी मागून जात आहे. आणि बस फक्त आठवणी ठेवा एवढे बोलते. आणि असं 2 शब्द बोला असं वाटते की मोठे होता होता सरलं सारं बालपण, मोठे होता होता सरलं सारं बालपण. आपले, तुमचे आणि माझे अतूट नाते असेच राहील, कालपण, आजपण आणि उद्यापण.
आभार व्यक्त करते आणि धन्यवाद.